टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंब्र्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये जो ठाण्यामधील JRPचा पोलीस कर्मचारी होता विकी, त्याचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता रुग्णालयात त्यांचे नातेवाईक आलेत, आजी असेल, इतर त्यांचे आत्या असतील, हे सगळे देखील या ठिकाणी आलेत। आपण त्यांच्या आजीची जाणून घेऊया। आजी, काय सांगाल, कसा विकीचा स्वभाव होता? आणि लय चांगला स्वभाव होता। माझं पोरग ट्रेनना गेलं ना तर म्हणे माझी नोकरी जर गेली तर चालन म्हणे, माझी नोकरी जर गेली तर चालन म्हणे, पण मी फोन आला माझी नोकरी गेली तर चालन म्हणे, पण माझा काकाच आहे म्हणे, तो माझं पोरग ट्रेनना मेलं होतं, तो माझा काकाच आहे म्हणे। तो एकंदरीत सगळ्यांची घरामध्ये काळजी घेत असल्याचं ते दिसून येत होते आणि आता सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांचे आत्या वगैरे असेल, त्यांचे अजून नातेवाईक आहे, कसा नेमका कसा त्यांचा स्वभाव होता? स्वभाव लय चांगला होता त्याच्या स्वभावासारखा स्वभावच नव्हता। स्वभाव लय चांगला होता त्याचा, तो कधीच कोणाला असं काही बोलत नव्हता। लय सगळं व्यवस्थित मुलगा होता तो मुलासारखा मुलगाच नव्हता। कोण कोण इकडे राहत होते, कसे राहत होते? इकडे त्याची बायको, त्याचा मुलगा, जितो कल्याणला घर होतं, त्यानं रूम घेतला होता। त्यानं आता रूम घेतला होता, किती वर्ष झाले, 10-15 वर्ष झाले तो लागलेला आहे। हा, तो आम्हाला बोललाच नाही। आता आम्हाला जायचं त्याच्या संगे। आता घरामध्ये कोण कोण होते? त्याच्या घरात त्याची बायको, मुलगा आणि तो, दोघच जण होते। आणि त्याचे आई वडील सगळे गावी राहतात, त्याचे भाऊ बहीण, हा सगळे गावाला असते ते। तुम्ही त्याच्या आत्या आहात, काय त्यांची आठवण सांगाल? कशा पद्धतीने तो फोन करायचा? लय चांगला होता तो, लय चांगला होता तो। आत्या करीत राहायचा फोनवर। सगळ्यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांनी पोलिसांची वर्दी घातली होती आणि त्याच्याबरोबर दुर्दैवी घटना घडली। काय तुम्ही सांगाल, कोण नेमकं दुसरं? पण ते आम्हाला आता माहिती नव्हतं ना, कारण तो क्राईम ब्रांचला होतो, कधी वर्दी घालायचा कधी नाही घालायचा। कारण आता तो ॲक्च्युअल ऑन ड्युटी होता का नव्हता ते पण आम्हाला माहिती नाही, का क्रिमिनलला सोबत घेऊन जात होता का तेव्हा त्यांच्या झगडे होऊन पडले का काय ट्रेन शोध झाले की हे आम्हाला काहीच माहिती नाही। ऑन ड्युटी होतं का, याच्यामुळे आम्ही काय सांगू नाही शकत ना काय नेमकी होतं ते। रेल्वेची जी गर्दी पाहिल्यात अनेक वेळा आपण ज्या पद्धतीने जातात, काय वाटतं तुला की याला नेमकं दोषी कोण? याला तर सरकार दोषी, कारण त्यांनी मागं बोललेले की ती ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे लावणार, पण त्यांनी अजूनपर्यंत ते लागू केले नाही। तर याच्यात प्रशासनाची पण गलती आणि लोकांची पण गलती। लोकांनी पण आपला जीव धोक्यात घालून ट्रेनला लटकून जावं नाही, हीच नंबर विनंती आहे त्यांना। कशीच नाही, त्याचा स्वभाव नेमका कसा होता की ज्या पद्धतीने तो पोलीस म्हणजे त्याचं एक स्वप्न होतं का? स्वप्न होतं त्याचं, लहानपणापासून त्याचं स्वप्न होतं। पोलीस मध्ये भरती व्हायचं लहानपणापासून स्वप्न होतं त्याचं। काय असं त्याला एक कुठली अशी आठवण आहे की तो पोलीस बनण्यासाठी त्यांनी घरच्यांचाही मार खाला, अशी कुठली आठवण? लय त्याच्या मायबापांना त्याला शिकवलं पोलीस मध्ये भरती व्हायसाठी, आणि त्याच्यात हिंमत बी, त्याची बॉडी बिल्डी लय चांगली होती, मग त्याला पोलीस मध्येच भरती व्हायचं होतं त्याला, मग ते पोलीस मध्येच भरती झाला तो। तर किती जण घरामध्ये, कोण कोण नेमकं घर बघणारा कोण आहे? 2 भाऊ आहेत अजून त्याला ते घरी। काय तुम्ही सरकारकडे तुम्ही काय मागणी कराल? ते त्याचे मायबाप करते ना, आम्ही काय करावात? आम्ही काहीच करू शकत नाही त्याच्यात। मला काय वाटतं, सरकारने तर तेच ऍक्शन, आणि मुंब्र्याला डेली एक ना एक तर होतोच होतो। सरकारने मेन ते प्लॅटफॉर्म वाढवण्याचं हे करावं। तुम्ही पण आहेत, तर काय नेमकं तुम्ही सरकारकडे मागणी करणार? तेच करणार मी सरकारकडे दादा मागणी की, कारण की ते तिथं मुंब्रा साईडला ते हमेशा ऍक्सिडेंट होतात, त्याची सुविधा करा, ब्रिज बांधा तुम्ही, काय ना काहीतरी करा, कारण की तिथं रोज ना जो एक 2-2 ऍक्सिडेंट होतच राहतात, दिवसातून 1-2 ऍक्सिडेंट आहेच त्या साईडला। त्या साईडने सरकारने फक्त तेवढंच विनंती करा, आमची विनंती हीच आहे। एकंदरीत पाहिलं तर नातेवाईकांनी इकडे कुठेतरी शासनाने त्या ठिकाणी जे अपघात होतात त्या अपघाताच्या जागेवर काहीतरी उपाययोजना कराव्या, अशी मागणी जी आहे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी करताना दिसत आहे। अशी देखील मागणी यावेळेला त्यांच्या नातेवाईकांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।